लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतंय। सध्या मालिकेत पार्थ आणि नंदिनी आपापलं घर संसार कसा रुळावर आणायचा याविषयी चर्चा करताना दिसतायत आणि त्याचसह जीवा आणि काव्या जवळ मैत्रीचा हात वाढवायचा हे देखील ठरवतात। लग्नाचा प्रवास कितीही खडतर असो पण आपल्या या प्रवासाच्या गाडीला रुळावर आणण्याची जबाबदारी आता आपण घेऊ असं पार्थ नंदिनीला म्हणतो। तर रूम मध्ये रम्या काव्याला नंदिनी विरोधात भडकवत असते। त्यानंतर नंदिनी काव्याचा राग शांत व्हावा यासाठी तिच्या जवळ बोलण्यासाठी जाते। तितक्यात तिला रम्या काव्याच्या रूम मधून येताना दिसते, पण काव्या रम्याच्या चढवणुकीमुळे नंदिनीशी काहीच बोलत नाही। नंतर जीवाला त्याच्या रागाचा पश्चाताप होतो, ज्यामुळे नंदिनीची माफी मागायचं असं तो ठरवतो। तर एकीकडे काव्याची तब्येतही बरी नसते असं पार्थ नंदिनीला सांगतो, ज्यामुळे नंदिनी काव्यासाठी काढा घेऊन जाते। पण काव्याचा राग कमी न झाल्यामुळे ती काढा प्यायला नकार देते। तर उद्याच्या भागात नंदिनीवर जीवा आणि काव्या दोघेही खूप रागवतात, ज्यामुळे नंदिनी खूप दुखावते। तर नंदिनीचे हे दुःख ती कोणाला सांगेल, त्याचबरोबर पुढे ती नक्की कोणतं पाऊल उचलेल हे सारं पाहण्यासाठी आणि अशाच मालिकेच्या खास अपडेटसाठी इट्स मज्जाला फॉलो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।